नमस्कार. का कोणास ठाऊक कालपासून एक गाणं मनामध्ये सारखं रुंजी घालतंय. खेळ कुणाला दैवाचा कळला, दैव लेखना कधी कुणा टळला. सारखं हेच एक गाणं डोक्यामध्ये येत आहे. कर्जतमधलं एक भाषण ऐकलं आणि ते भाषण ऐकल्यानंतर मात्र मनामध्ये हाच विचार सारखा येऊ लागला. खेळ कुणाला दैवाचा कळला, दैवलेखना कधी कुणा टळला. मी असो, तू असो, ही असो वा हा असो, सगळ्यांच्या बाबतीत असंच आहे. खेळ कुणाला दैवाचा कळला. कर्जतच्या सभेत, शिबिरात अजित पवार जे काही बोलते झाले ते ऐकल्यावरती माझ्या मनातला हा विचार अधिक दृढ झाला. गमतीनं मी म्हणायचो, अजूनही तेच म्हणतो, हिंदू संस्कृती मानणाऱ्या माणसांना असं माहीत आहे की चित्रगुप्त तिथे यमाच्या दरबारात प्रत्येक माणसाच्या नोंदी लिहित असतो म्हणे. आणि चित्रगुप्ताच्या नोंदी तपासून तो पुण्यवान की पापी हे ठरवलं जातं. पाप केलं असेल तर पुढच्या जन्मात त्याची फळं भोगावी लागतात, पुण्य केलं असेल तर पुढच्या जन्मात त्याची फळं मिळतात, असं काही वाई बोललं जातं. झालं असं की पृथ्वी तलावरची लोकसंख्या प्रचंड वाढू लागली आणि चित्रगुप्ताचा दरबार या सगळ्या नोंदी करणाऱ्यांनी गच्च भरला. एम्प्लॉई किती भरती करायचे हा प्रश्न पडू लागला. म्हणून मग आता इथल्या इथेच फेड सुरू करा असा नवा निर्णय काढलाय म्हणे. आणि त्याच निर्णयाची अंमलबजावणी आता होती आहे म्हणे. हे फक्त माहिती म्हणून सांगितलं. चला मूळ विषयाला सुरुवात करतो. कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन शिबिर झालं आणि त्या मार्गदर्शन शिबिरामध्ये अजित पवार यांनी असे काही गौप्यस्फोट केले, असं काही उघडं पाडलं की आत्तापर्यंतच्या उघडं पाडणाऱ्यांच्या मालिकेत अजित पवार अग्रभागी सहभागी झाले. म्हणजे अजित पवारांनी याआधी शरद पवारांना उघडं पाडलेलं आहे. यांनी म्हटलं होतं की आपल्या पक्षाचे 10 खासदार निवडून नाही येऊ शकले, मुख्यमंत्री नाही होऊ शकला, असंही अजित पवार म्हणाले होते. त्यावेळेला तर क्षणभर मीच बोलतोय की काय, असं मला वाटलं होतं की ही माझी स्क्रिप्ट तर लोक समजणार नाहीत ना. पण अजित पवारांनी आता जे विधान केलंय ते तुम्हाला मी ऐकवतोय थेट त्यांच्याच तोंडून. म्हणजे उगीच माझ्या तोंडून ते वाक्य यायला नको, त्यांच्याच तोंडून आपण ऐका. सरकारमध्ये त्या ठिकाणी जावा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. 2 तारखेला यांना कुणाला माहिती नाही, घरातल्या फक्त चौघांना माहिती होतं आणि ते राजीनामा देणार होते. तशा पद्धतीने राजीनामा दिला. 15 लोकांची कमिटी तिथंच जाहीर केली आणि त्यांनी बसावं आणि अध्यक्ष निवडावा. त्याच्यामध्ये राजीनामा दिल्यावर सगळेजण एकदम आश्चर्यचकित झाले आणि त्याच्यातनं तिथं वातावरण वेगळं झालं. आणि मग नंतर घरी गेल्यानंतर वेगवेगळ्यांनी वेगवेगळी प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिली. मित्रांनो, इथं आनंद परांजपे बसलाय, इथंच आहे. आणि जितेंद्र आव्हाड यांना राजीनामा दिल्यानंतर सगळीकडं मीडियात आल्यानंतर त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की उद्यापासून चव्हाण प्रतिष्ठानला काही लोक, महिला, युवक वगैरे पाहिजे आणि त्यांनी तिथं आंदोलन करायचं. अरे आम्हाला सांगा ना, म्हणजे राजीनामा परत घ्या. मला काही कळलं नाही हे का, मला कळलंच नाही माणिकराव का. म्हणजे जर द्यायचा नव्हता तर नाही द्यायचा. कळलं. म्हणजे अजित पवारांनी हे सांगितलं की शरद पवारांनी राजीनामा देण्याचा निर्णय कुटुंबात चर्चा करून घेतला. अचानक कुणालाच माहित नाही असं नव्हतं, कुटुंबात चर्चा करून घेतला. राजीनामा दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली, कार्यकर्ते विरोधात गेले, असं वाटून राजीनामा परत घेण्यासाठीच्या आंदोलनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी शरद पवारांनीच दोघांवरती सोपवली. एक परांजपे आणि 2 आव्हाड. आणि या दोघांना कार्यकर्ते, महिला, युवक, तरुणी यांना बोलवून तिथे आंदोलनं करायला लावली. जरा या सगळ्या प्रकारानंतर जितेंद्र आव्हाडांची तंतरली, गडबडले ते. अचानकच कधी कधी आव्हाडांची स्थिती अशी होते ना की काय बोलावं कळत नाही. आणि आव्हाडांनी मग यथेच्छ खुलासे करायला सुरुवात केली. आव्हाडांचा खुलासाही ऐकण्यासारखा आहे. मग आपण पुढे जाऊया. आव्हाडांचा खुलासा ऐका.
कोणाला विचारून आंदोलन जितेंद्र आव्हाडने उभे आयुष्यात केलं नाही आणि करणार नाही. तेव्हा हे आंदोलन बिंदोलन कोणाच्या सांगण्यावरनं करणं हे जितेंद्र आव्हाडचं काम नाही. जितेंद्र आव्हाड कोणाचंही ऐकत नाही आंदोलनाच्या वेळेस, अगदी शरद पवारांचंही ऐकत नाही. ऐकलं म्हणजे ज्या अर्थी धूर दिसतोय त्या अर्थी आग लागलेली आहे. आवडतं म्हणतायत मला कोणाच्या परवानगीची गरज नसते, मी पवारांची परवानगी घेत नसतो वगैरे वगैरे सगळं ते म्हणतात ते ठीक आहे. आम्ही काय सांगतोय वेगळं अजितदादा, आम्ही आत्तापर्यंत काय सांगत आलो होतो, आपण निर्णय घ्यायचा, तो निर्णय योग्य आहे हे सिद्ध करायचं. सरकार दुसऱ्याचं आलं, सत्ता दुसऱ्याची आली की त्याला सरकारला बदनाम करण्यासाठी याच निर्णयाचा वापर करायचा आणि त्याच्या विरोधात रान उठवून द्यायचं. हीच पवारांची नेहमीची पद्धत राहिलेली आहे, नेहमीची पद्धत राहिली आहे. आठवतोय 1993चा तो GR, ज्या GR मध्ये पवारांनी ओबीसी आरक्षणाची, एकूणच आरक्षणाची मर्यादा 50% नेऊन पोहोचवली आणि पुढे आलेल्या कोणत्याच बादराला आरक्षण देता येऊ नये याची व्यवस्था करून ठेवली. पवारांना नको असलेले फडणवीस सत्तेत आल्याबरोबर किंवा फडणवीसांच्या मर्जीची सत्ता आल्याबरोबर याचं भांडवल करून आंदोलनं पेटवायची हे पवारांचं नेहमीचं धोरण आणि त्याच धोरणाचा अवलंब पवारांनी केला. होय, मी पवारांनी केला असं सांगतोय कारण या आंदोलनामध्ये पवारांच्या भूमिका अशा स्वरूपाच्या राहिलेल्या आहेत. मग राजीनामा द्यायचा अध्यक्षपदाचा, आंदोलनं करायला लावायची, परत घ्या शरद पवार, परत घ्या राजीनामा, परत घ्या अशा घोषणा द्यायला लावायच्या. या घोषणाबाजीत अजित पवारांनी साहेबांचा निर्णय म्हणून काहीतरी बोलायचं. तुला काय करायचं रे सुप्रिया गप्प बस, ही वाक्य व्हायरल करायला लावायची. बदनाम अजित पवार होतील, शरद पवार आंदोलनाच्या रेट्यामुळे परत अध्यक्षपदावर राहतील, सुप्रिया सुळेंचा मार्ग निर्वेध होईल. ही पवारांची कूटनीती जी आम्ही आधी सांगत होतो ती अजित पवारांच्या मुखातून बाहेर आली. यापेक्षा वेगळं कूटनीती काय असू शकते? अहो, हे किती वेळेला घडलंय पवारांच्याकडून, किती वेळेला. मी उदाहरणासकट सांगू शकतो. म्हणजे अजित पवार बोलले ते आश्चर्यकारक अजिबात नाही आहे, अजिबात नाही आहे. छत्रपती शिवरायांचे गुरु रामदास महाराज नव्हते, समर्थ रामदास नव्हते, हे शरद पवार आता बोलतात की नाही? म्हणजे रामदासांचा आणि शिवाजी महाराजांचा काहीच संबंध नाही, हे शरद पवार आता बोलतात की नाही? बोलतात ना. पवारांची ही भूमिका सगळ्यांना मान्य करून रामदासांच्या विरोधामध्ये विकृत लिखाण आणि विकृत भाषा वापरली जाते की नाही? मग त्या पुतळ्याचं काय? जो पुतळा स्वतः शरद पवार यांनी छत्रपती शिवराय रामदासांच्या समोर बसलेले आहेत, हा पवारांनी अनावरण केलाय, त्या पुतळ्याचं काय? म्हणजे त्यावेळी शरद पवारांना रामदास शिवाजी महाराजांचे गुरु वाटत होते, पुन्हा वाटत नाहीत, कारण इथे आता वेगळंच गणित घडलेलं आहे. एवढ्यावर नाही थांबत आहे. छत्रपती शिवरायांच्या विषयात म्हणजे किती वेळेला कुळवाडी भूषण, ते जाणता राजा म्हणू नका, कुळवाडी भूषण म्हणा, हे आपण ऐकलंय ना. त्याच्या आधी शरद पवार छत्रपती शिवरायांचा उल्लेख असाच करत होते ना. म्हणजे उलट ते तर अनेक कार्यक्रमातून शिवाजी असा उल्लेख करत होते. शिवरायांचा इतिहास पुरंदरेंनी भ्रष्ट केला असं शरद पवार आता सांगतायत. त्याच्या आधी शरद पवार पुरंदरेंचं कौतुक करताना शिवाजी असा एकेरी उल्लेख करत होते. बदललं ना, भूमिका बदलली, करत होते आणि पुरंदरेंचा सन्मान करत होते. हे बघण्यासाठी पवारांचाच एक व्हिडिओ दाखवतो, बघा. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, everybody knows in this whole life he has spent only one subject, just to try to enlighten younger generation about the Maratha history, particularly contribution of the Shivaji. He has delivered many lectures, and through his lectures, number of people realize what is the importance of Maharashtra's force, and particularly Shivaji's force,
that in depth he has studied all these issues and he tried to enlighten the younger generation. पटली खात्री? म्हणजे इथेही पुन्हा बदललंय. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विषयामध्ये मुख्यमंत्री पदावर असताना पवारांनी मांडलेली भूमिका आणि आज सावरकरांच्या विषयी असलेली पवारांची भूमिका महद अंतर आहे. महद अंतर आहे. हेच पवार एक भूमिका त्यावेळी मांडत होते आणि आता आंदोलन करायला त्याच विषयात लावतात. जरा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विषयात पवारांची भूमिका आधी काय होती ते बघा. आणि याच स्वातंत्र्याच्या ध्यासामुळं सागराच्या संदर्भात सागरा प्राण तळवळला ही अतिशय लोकप्रिय काव्यपंक्ती स्वातंत्र्यवीरांनी लिहिली आणि त्या पार्श्वभूमीवर ही जागा सुद्धा मला अतिशय यथोचित अशा प्रकारची वाटते. सावरकर खऱ्या अर्थानं या देशातले आद्य स्वातंत्र्यवीर होते. त्यांनी या क्षेत्रामध्ये जी केलेली कामगिरी आहे तिचं एक इतिहासामध्ये वेगळं अशा प्रकारचं स्थान आहे. कळलं? हे ऐकल्यानंतर आम्हाला काय वाटतं? वा वा, पवारांच्या मनातल्या काय भावना आहेत? आज आंदोलनं कोण पेटवली? आज आंदोलनं कोण पेटवली? म्हणजे मराठा आरक्षणामध्ये GR काढणारे पवार, आरक्षण द्या म्हणून आंदोलन करायला लावणारे पवार, सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणणारे पवार, सावरकर माफीवीर होते म्हणून आंदोलन करायला लावणारे पवार, समर्थ रामदास शिवरायांचे गुरु होते म्हणून त्यांचा पुतळा उभा करणारे शरद पवार आणि समर्थ रामदासांचा शिवरायांचा काहीच संबंध नाही म्हणून आंदोलन करायला लावणारे शरद पवार. आज संभाजी महाराजांच्या बाजूने भूमिका घेत त्यांच्या वडिलांच्या सोबत कोल्हापुरात समारंभ घेणारे पवार, देवेंद्र फडणवीसांनी छत्रपतींची नियुक्ती केली, पेशवे छत्रपतींची नियुक्ती करायला लागले असं म्हणणारे शरद पवार नेहमीच दुहेरी आयुष्य जगत आलेत का? म्हणजे आपण काहीतरी मुद्दा द्यायचा, त्या मुद्द्यावर वाद घालायला लोकांना लावायचं आणि मग त्यानंतर आपली भूमिका बदलून एखाद्याला बदनाम करायचं, ही पवारांची राजनीती आहे. आणि हीच राजनीती पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना वापरलेली आहे. आणि याच राजकारणातून अजित पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सुप्रियांना सेफ करण्याचा प्रयत्न केला आहे. हीच भूमिका अजित पवारांनी उघड पाडली. एवढंच आम्हाला ते जाणवलं, ते आपल्यासमोर मांडतोय. नमस्कार.